नमस्कार मंडळी. तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. अतिशय पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि तसेच उरेल सुरेल सगळं साहित्यापासून आपण हे तयार केलेलं आहे. तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही पदार्थ हा शिल्लक राहिलेला असतो. तर त्यापासूनच आपण आज हा पौष्टिक पदार्थ तयार केलेला आहे. खायला अतिशय रुचकर आहे, पौष्टिक आहे आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपा आहे. तर तुम्हीसुद्धा शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून असा चमचमीत हा पदार्थ तयार करू शकता आणि घरच्यांना खाऊ घालू शकता. तर आपण शिल्लक राहिलेला पदार्थ हा टाकून न देता त्यापासून आपण वेगळे पदार्थ तयार करून आवडीने खायला घालू शकता. तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर आता रेसिपीला सुरुवात करू. इथे बघा, माझ्याकडे अर्धी वाटी मुगाची डाळ शिल्लक राहिलेली आहे. तर ही मुगाची डाळ साळीसकट घेतलेली आहे. तर ही डाळ घेऊन त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचबरोबर बघा, हेल्दी होण्यासाठी आणि पौष्टिक होण्यासाठी इथे मी बीटचा वापर केलेला आहे. तर आता हे बीटचे 2 काप मी यामध्ये टाकत आहे. तर तुमच्याकडे कोणतीही डाळ शिल्लक असेल तर तुम्ही हा पदार्थ करू शकता. तसेच डाळ थोडी पातळ असले तरी काही हरकत नाही आहे. आपण यामध्ये पीठ घालून सुद्धा याचे छानसे असे धपाटे, पराठे किंवा पौष्टिक तिखट पोळ्या तयार करू शकतो. तर आता बघा, हे सारण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तर यामध्ये डाळ आहे, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि बीट हे सर्व टाकून मिक्सरमध्ये छान मी असं वाटून घेतलेलं आहे. तर असं बारीक आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर बघा, मुगाची डाळ ही शिल्लक राहिलेली आहे, ती सुद्धा यामध्ये टाकलेली आहे. तर बॅटर आपल्याला थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे. तर आता कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि परत मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. तर छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव आपण याला छान करून घेणार आहोत. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे. आता हे सर्व टाकून आपण छान मिक्स करून घेणार आहोत. त्याबरोबर चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही इथे अर्धा चमचा ओवा सुद्धा टाकू शकता. आता हे छान मिक्स झालं की आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान आपला यामध्ये फुलू शकतो. जर तुम्ही रव्याच्या ऐवजी इथे बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. तर आता बघा, बॅटर छान असं मस्त फुलून झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट झालेलं आहे. त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. तर आता हे बॅटरचे मी तव्यावरती छानपैकी असे धपाटे तयार करून घेणार आहे. म्हणून हे बॅटर मी पातळ करून घेत आहे. जर तुम्हाला याच्या पोळ्या करायच्या असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं कोणतंही पीठ टाकून छान मळून याच्या पोळ्या, भाकरी तयार करू शकता. आता तवा गरम झालेला आहे. तर यावरती थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. आता तेल लावल्यानंतर आपण हे बॅटर यामध्ये टाकणार आहोत. तर इथे बघा, मी बॅटर पातळ ठेवलेलं आहे, त्यामुळे मी तव्यावरती हे पूर्णपणे पसरून घेणार आहे. याचे धपाटे, धिरडे जे काय असेल ते तुम्ही याला म्हणू शकता. तर असं छान हा नाश्त्याचा प्रकार तयार होतो. तर असं हे एक पळी घेऊन हे सारण आपण छान पसरून घ्यायचं आहे. आता छान थोड्या वेळानंतर यावरती झाकण ठेवून आपण दोन्ही साईडनं छान खमंग भाजून घेणार आहोत. मस्त तयार होतात. कोणालाही कळणार नाही की यामध्ये शिल्लक राहिलेला आपण हा पदार्थ टाकलेला आहे. अतिशय आवडीने खातील. फार छान असा याचा टेस्ट येते. तर बघा, मस्तपैकी असे हे आपले धपाटे किंवा धिरडे तयार झालेले आहेत. आता ही दोन्ही बाजूने छान मस्तपैकी तेल लावून आपण शेकून घेणार आहोत. तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. तुपानेही खूप छान असा याला स्वाद येतो. तर आता बघा,
छान असे दोन्ही बाजूने आपण हे शेकून घेतलेलं आहे। आता हा पदार्थ अजून चमचमीत करण्यासाठी यावरती मी पनीर किसून टाकलेलं आहे आणि त्यानंतर चीजसुद्धा किसून टाकणार आहे। तर लहान मुलांना हे चीज आणि पनीर असे डेकोरेशन करून दिले तर खूप छान आवडीने ते खातात। तर बघा, दिसायलाही खूप छान दिसतात आणि मस्त खावेसे वाटतात। तर तुम्ही सुद्धा असा हा पदार्थ नक्की करून बघा। तर बघा, असा उरेल सुरेल पदार्थापासून आपण मस्त चमचमीत हा पदार्थ केलेला आहे। अतिशय छान लागतो। तर तुम्ही दह्यासोबत, हिरवी चटणी किंवा सॉस कशासोबत सुद्धा सर्व करू शकता। तर बघा, अशा पद्धतीने घरात उरलेल्या भाज्यापासून सुद्धा तुम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकता। धन्यवाद।